केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी मारुती गुंडिले नळगीकर। पाहूयाची ठळक बातमी। कामावरून गावाकडे परत जाताना भीषण अपघातात 2 तरुण ठार। देवणी येथील घटना। या अपघातात वेळेगाव येथील एक जण जागीच ठार तर दुसऱ्याचाही काही तासातच मृत्यू। लातूर जिल्ह्यातील देवणी निलंगा मार्गावर बस दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यात 2 युवक ठार झाल्याची दुःखद घटना रविवारी सायंकाळी 6 वाजता घडली आहे। वेळेगाव येथील 2 तरुण दुचाकीवरून देवणी येथून गावाकडे जात असताना बस आणि दुचाकीचा अपघात होऊन यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। पोलिसांनी सांगितले की वेळेगाव तालुका देवणी बुद्रुक येथील 2 युवक देवणी येथील भंगार दुकानात काम करणारे होते। रविवारी सायंकाळी ते कामावरून सुट्टी झाल्यानंतर देवणीहून ते त्यांच्या गावी वेळेगावकडे जात असताना सोलापूर उदगीर बस व या दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन या अपघातात वेळेगाव येथील अजय हरिदास रणदिवे वय 26 वर्ष हा जागीच ठार झाला, तर असलम रशीद शेख वय 22 हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी उदगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्याचा तिथेही मृत्यू झाला आहे। हा भीषण अपघात देवणी येथील पेट्रोल पंपानजदीक घडून आला आहे। राज्य महामार्गावर अपघात स्थळाच्या अलीकडे असलेल्या अरुंद रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जाते। याबाबत देवणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ वराडे हे करीत आहेत। या दुःखद घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत रहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।